नमस्कार मित्रांनो, तर मी आहे रामेश्वर. आणि जसं की तुम्ही पाठीमागं बघू शकता, कोकणामध्ये मान्सूनला सुरुवात झालेली आहे. पडली एक वीकमध्ये पडला, परत एक वीकचं गॅप आहे आणि आता परत एकदा सुरू झालेलं आहे आजपासून. तर आता आपण जाणार आहेत नवीन शहरामध्ये आणि नवीन ठिकाणं एक्सप्लोर करणार आहेत. तर कोणतं शहर आहे आणि कोणतं ठिकाण आहे तर जे लगेचच आपण बघूया. एक दोन दिवसाची ट्रिप आहे आपली, पण आपण त्यात नवीन नवीन ठिकाणी एक्सप्लोर करणार आहे. माईक थोडा बंद पडला आहे, पण स्टील आपण रेकॉर्डिंग करणार आहेत. सो नमस्कार मित्रांनो, तर मी आहे रामेश्वर आणि आज आपण आलेलो कोल्हापूरमध्ये पन्हाळगडावर. तर आता मागे तुम्ही वातावरण बघू शकता कसं झालेलं आहे. पूर्ण धुकं आहे आणि अगदी आता एकदम पीक टाइम आहे मान्सूनचा. तर त्याचाच आपण एकदम आस्वाद घेऊन वातावरणाचा आता पन्हाळगडावरती काय काय ठिकाण आहेत आणि काय काय एक्सप्लोअर करायचं ते बघूया आपण. आणि या गडाचा ऐतिहासिक वारसा सगळ्यांना माहितीच असेल. इथं आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, महाराष्ट्राचा आराध्य दैवत, त्यांनी या किल्ल्यावर जवळपास सहा सहा महिने, जेव्हा सिद्धी वेढा पडला होता, जो कालावधी होता 6 महिने, तो या ठिकाणी घालवला होता. आणि त्यानंतर जेव्हा वेढा उठला तेव्हा महाराज या गडावरून विशालगडावरती गेले होते. तर कोणते कोणते ठिकाणे आहेत ते आता पन्हाळगडावरती बघूया आपण, चला. तर जेव्हा आपण पुढे चालायला सुरुवात करतो तेव्हा पहिलं ठिकाण आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे इथे एक बाड किंवा जे आपण विहीर म्हणतो ती आहे. आणि जे महाराजांच्या काळात होते त्या काळात इथे पिण्याचे पाणी ठेवलं जायचं. आणि तसंच ही जी जागा आहे तिथं 2 जण पहारेकऱ्यांना बसण्यासाठी थोडी जागा आहे. आणि मागे जर बघितलं आपण तर आपल्याला जे पन्हाळा जे आहे गाव ते खाली पूर्ण दिसतं. आणि समोर हा नजारा समोरचा आहे. आणि पाऊस आज सुरू आहे, तर हे वातावरण अगदी खूप चांगलं आहे. आणि हे पहिलं आपण ठिकाण बघितलेलं आहे आता, जे बाड किंवा जे विहीर आहे ते. तर आता पुढं आपण जेव्हा चालत जाऊ तेव्हा आपल्याला हा बुरुज बघायला मिळतो. आणि नक्कीच ह्या बुरुजांनी जे आहे, या बुरुजाला कधीतरी महाराजांनी देखील स्पर्श केला असेल. आणि महाराजांच्या या गडावरील सहवास जवळपास 6 ते 9 महिने या महाराजांनी या किल्ल्यावरती सहवास केला होता, जेव्हा सिद्धी वेढा टाकला होता तेव्हा. तर आता आम्ही त्यानंतर आलो 3 दरवाजा जे आहे त्याच्या वर आम्ही आलेलो आहोत. तर आता पुढील तिथलं नक्षीकाम बघू शकतो की आपण आता 3 दरवाजा या ठिकाणी आलेलो आहे पन्हाळगडावरच्या. तर 3 दरवाजा म्हणजे या जागेला 3 दरवाजा का म्हणतात, तर आपण तिथं एक बघू शकतो की तो एक एंट्रीचा दरवाजा आहे समोरचा. आपण जिथं उभा आहोत त्याच्या खाली एक दरवाजा आहे. आणि त्याच्या समोरून ह्याच्या इथून जर आपण एक्झिटला बघितलं तर तिकडे एक दरवाजा बघायला मिळते. तर असे हे तिन्ही दरवाजे मिळून 3 दरवाजा असं म्हटलं जाते. इथल्या 3 दरवाजातलं कोरीव काम, जे वरची गॅलरी आहे, गॅलरीज म्हणू आपण आजच्या काळातली, इथलं कोरीव काम तुम्ही बघू शकता. ह्यातलं एक छोटस दाखवलं हे जे आहे हे सेम साईजचं आहे. मग ती छोटीशी आपण एक कळशी किंवा ते मोठं जे असतं घागर त्या टाईपमध्ये. आणि हे सगळे सेम साईजचे आहेत हे चारी पण. आणि याच्यामध्ये जे वर आहे ते असं एका धातूने बनवलेले पूर्ण हे त्याला अटॅच केलेले आहे. याच्यामध्ये पण ह्या दगडांमध्ये पण तुम्ही बघू शकता की हा स्पेस आहे, म्हणजे पलीकडचं पण दिसतं आपल्याला. सेम इकडं पण हे असं बनवलेले की शिसे वगैरे टाकलेले आहेत की हे वेगळं पण नाही झालं पाहिजे, सेपरेट पण नाही झालं पाहिजे आणि एकत्र पण राहिलं पाहिजे. ही आहे त्या काळातलं आर्किटेक्चर, जे की अजून पण जिवंत आहे 350 वर्षानंतर सुद्धा. तर अजून बघूया काय काय आपल्याला एक्सप्लोर करता येते ते. वर सध्या आहे मी, वरचं तुम्ही छत आहे त्याचा स्लोप बघू शकता. पूर्णच्या पूर्ण जे पाणी आहे ते खाली निघून जावं म्हणून पूर्ण. ही होती त्या काळातली इंजिनिअरिंग. तर मित्रांनो, आता आपण 3 दरवाजा जे आहे त्याच्या खाली आहोत. तर आता बघूया की कधी पण आपण बघतो गडावरती
आपल्याला एक हनुमानाचं मंदिर बघायला मिळतं. तर 3 दरवाजे पुढे हे हनुमानाचं मंदिर आहे. तसेच या हनुमानाच्या मंदिराच्या पुढे जे बघतोय आपण, तर 3 दरवाजे जे ॲक्च्युअलमध्ये आहे ते आपण जवळ जाऊन बघूया. तर हे जे बांधकाम आहे ते जवळपास 350 वर्षापूर्वीचं आहे. आणि ह्याचं जे आहे ते बांधील कशी आहे किंवा जे कन्स्ट्रक्शन आहे ते कसं आहे, तर ह्यात जे आहे ते आपल्याला जे याच्यातले जो पाषाण आहे तो एकमेकाला शिसम त्या काळात वापरलं जायचं. आणि ते वापरल्यामुळं अजून पण आपल्याला ते जे दोन्ही दगडांमध्ये जे हे ग्रीप आहे किंवा जे अटॅचमेंट आहे ती एवढी घट्ट आहे की अजूनसुद्धा तो भक्कम रीतीनं उभा आहे. जेव्हा आपण पुढं जाऊ तेव्हा आपल्याला समोर पण बघायला मिळते की त्या काळातलं कन्स्ट्रक्शन खरंच खूप चांगलं होतं. आणि पुढं जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला अजून काही ऐतिहासिक वारसा लाभलेले ठिकाण बघायला मिळतात. समोर हे बघा तुम्ही कसं नक्षीकाम केलेलं आहे. पूर्ण असं नाही की खांब उभा केला फक्त, तिथं जे आहे ते प्रॉपर एकदम वर्क पण, आर्ट वर्क पण त्याच्यावरती बघायला मिळतं. तर किल्ल्यावरती अशा गाड्या पण येतात. तर बरेच जण म्हणतात की हा असा कसा गड आहे जिथं की पूर्ण गाड्या वगैरे, गाडी गडाच्या मध्ये जाते. परंतु मित्रांनो असं नाही आहे. हा आपला पन्हाळा किल्ला असा आहे ज्याने की खूप साऱ्या ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे हा. तर आपण जेव्हा पुढं चालत जातो तेव्हा आपल्याला जे द्वार बघितलं त्याच्या उजव्या बाजूला आपल्याला समोर जे आहे ते इकडं आपण जे मगाशी शूट घेतलं होतं ते वरून घेतला होता. डाव्या बाजूला आपल्याला इथं गणपतीचं हे दिसतं, गणपतीचं जे आहे मंदिर टाईप दिसतं. आणि जेव्हा आपण इकडं उजव्या बाजूला जातो चालताना तेव्हा इथं एक विहीर दिसते. त्यात खूप सारं पाणी आहे असं म्हटलं जातं, त्याचा उपसा होतो. आणि जे हे आहे त्याचं ह्याचा जो आहे यात जर समजा असं काही जण म्हणता इथले स्थानिक की ह्याच्यात कॉईन टाकला तर तो रंकाळा तलावामध्ये निघतो. मे बी ह्याचे जे पाणी आहे ते रंकाळा तलावामधून येत असावं असा अंदाज आहे. तर ही विहीर होती. आता आपण पुढे जाऊयात. पुढे जेव्हा आपण बघतो की आपल्याला हे रंकाळा तलावात जसं सांगितलं हे रंकाळा तलावातून पाणी येत असावं. ड्रेनेज सिस्टीम त्या काळातली चांगली होती. खाली तुम्ही बघू शकता पूर्ण नाल्या वगैरे पण दिसतात आपल्याला. जेव्हा आपण इकडे पुढे जातो ते 3 दरवाजाच्या पुढच्या दरवाजाकडं, तर इथं आपल्याला बघायला मिळतं सेम जसं मागच्या गेटमध्ये कन्स्ट्रक्शन होतं तशाच पद्धतीचं सेम बघायला मिळतं. तर आपण आता बाहेरून बघूयात की तो व्ह्यू कसा दिसतो किंवा जे दार जे आहे गेट ते कसं दिसतं. तर हे बघू शकता तुम्ही. आता आपण आलेलो आहे बाहेर आल्यानंतर आपण बघू शकतो की दारावरती आपल्याला एक उर्दूमध्ये लिहिलेला श्लोक देखील बघायला मिळतो थोडं वरती. आणि तिथं जे आपल्याला काही दगडं निघून पडलेले दिसत आहेत ते असं म्हटलं जातं की तोफांचा त्या काळात झालेल्या, सिद्दी जोहर जेव्हा आलं होतं आक्रमणासाठी तेव्हा त्या काळात झालेल्या तोफांच्या माऱ्याने हे दगड पडलेले दिसतात. तर मित्रांनो आता आपण हे 3 दरवाजा बघितलं. पण आता हे जे याचं कन्स्ट्रक्शन आहे ते खूप चांगलं रिसर्च करून बनवलं जायचं. तर असेच खूप सारे ठिकाणे आहेत मित्रांनो ह्या पन्हाळगडावरती. आपण जेवढे आपल्याला एक्सप्लोअर करता येतील तेवढे करूयात. आणि काही ठिकाणं असे आहेत जे की फक्त तिथं अवशेष बघायला मिळतात. तर आपण पहिले ती बावडी बघितली आणि हे 3 दरवाजा बघितलं. अजून आपण सज्जाकोटी बघणार आहेत आणि अंबारखाना बघणार आहेत. बाकीचे पण अजून प्लेसेस आहेत ते आपण एक्सप्लोअर करूयात किंवा त्याचे अवशेष तरी आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न करूयात. पण मुख्य होतो आणि आज आपण हे 4 ठिकाणं बघण्याचा किंवा शूट करण्याचा प्रयत्न करू. तर चला आता दुसऱ्या ठिकाणावर जाऊयात. ट्रेक गड बघणं तर सुरूच आहे. त्यासोबत समोर बुट्टा होता, मावशी विकत होत्या, त्यांच्याकडून घेतला आणि 1 नंबर बुट्टा आहे. हो, जर तुम्ही आले गडावर 3 दरवाजा समोरच मावशी विकतात, मावशीकडून जरूर या. जरूर छान होतं, 1 नंबर बनवून देऊ. असल्या पावसाच्या सीझन मध्ये बुट्टा एवढा चांगला मोसम पन्हाळा किल्ल्यावरती पण एकदम स्वर्गात क्लोथ. तर आता आपण अंबरखान्याला आलोय मित्रांनो. तर अंबरखाना इथं आलो आपण तेव्हा इथं आपल्याला बघायला मिळते अंबर म्हणजे हे धान्य असते आणि खाना म्हणजे कोठार. तर इथं आपण बघू शकता इथं 3 आपल्याला धान्य कोठार बघायला मिळतात. तर हे गंगा, यमुना आणि सरस्वती असे 3 आहेत. समोर तिकडे 2 आहेत अजून. तर सगळ्यात मोठं जे आहे ते हे आहे अंबरखाना, सगळ्यात मोठा, ज्याचं गंगा नाव आहे.
आणि इथं जे आहे ते धान्य स्टोअर केलं जायचं. तर ह्यात आपण बघू शकतो की 16 आपल्याला खोले किंवा 16 खाणे बघायला मिळतात. 8 या साईडने आणि 8 या बाजूने, दुसऱ्या बाजूने 8. इकडनं 8 आहेत बघू शकता. आणि दुसऱ्या साईडला 8 आहेत. आणि वर असं आपण बघू शकतो की वर जे आहे ते एक ओपनिंग ठेवलेली आहे, एक तर वरून धान्य टाकण्यासाठी, आणि खाली ही जे ओपनिंग दिसते आपल्याला एकदम खाली आहे ते, जे धान्य ठेवलेलं होतं ते काढण्यासाठी वापरलं. आणि समोर किंवा इथून दरवाजावरती देखरेख ठेवली जायची. तर युद्धाच्या काळामध्ये जेव्हा खूप वेळ युद्ध सुरू असेल तर तेव्हा धान्याचा पुरवठा करण्यासाठी हे मेनली वापरलं जायचं. तर इथं मेनली असं सांगतात की तांदूळ जास्त स्टोअर केला जायचा. समोर मे बी गहू, ज्वारी किंवा बाजरी जे पण त्या काळातलं खाद्य असेल ते ठेवलं जायचं. तर हे सर्व बघितलं आपण अंबरखान्याबद्दल. हे गंगा नावाचे हे अंबरखाना किंवा धान्य कोठारे. बाकीचे अजून 2, हे सगळ्यात मोठे आहे. अजून 2 आहेत, यमुना आणि सरस्वती. हे आहे अंबरखाना. तर अंबरखाना बघितल्यानंतर आम्ही सज्जाकोटी बघण्यासाठी तिथूनच थोडं पुढं आले. तुम्ही इथं समोर एक गार्डन आहे. गार्डनच्या थोडं पुढं गेलं की आपल्याला सज्जाकोटी बघायला मिळते. तर सज्जाकोटी म्हणजे एक जुन्या काळात हे एक मीटिंग हॉल म्हणण्याचा वापर केला जायचा. मीटिंग हॉल किंवा इथं खूप महत्त्वाच्या बैठका वगैरे व्हायच्या. सज्जाकोटीच्या समोर असा परिसर बघायला मिळतो आपल्याला, आणि समोर असा एक नजारा देखील आहे, तिथून की आपण पूर्णच्या पूर्ण एक व्ह्यू घेऊ शकतो समोरच्या डोंगराचा. तर यानंतर आपण आता समोर बघितलं तर सज्जाकोटी आहे. इथं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची शेवटची मुलाखत या ठिकाणी झाली होती असं म्हटलं जातं. तसेच ह्याच ठिकाणी जे संभाजी महाराजांचा मृत्यू किंवा जे हे करण्याची प्लॅनिंग केली होती, जे आपण अष्टप्रधान मंडळाने, त्यावेळेस जो कट आहे तो संभाजी महाराजांनी या ठिकाणीच उधळून लावला होता, आणि त्यांना शिक्षा देखील या ठिकाणी सुनावली होती. तर जेव्हा आपण एंट्री करू तेव्हा आपल्याला 2 मजले बघायला मिळतात. खालच्या मजल्यात हा एक हॉल बघायला मिळतो, इथं समोर तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यासमोर ही गॅलरी आहे, जिथून की हा व्ह्यू तुम्ही बघू शकताय. तर हे झालं फर्स्ट फ्लोअरचं. आणि हे फर्स्ट फ्लोअरचं म्हणजे खालच्या मजल्यावरचं आहे. वरच्या तर या पायऱ्यांच्या मदतीने आपण वर जातो तेव्हा इथं आपल्याला पायऱ्यांच्या तिथं एक खिडकी बघायला मिळते. इथून सूर्यप्रकाश मधात येतो. जसं की जुन्या काळात जास्त प्रकाश वगैरे नसेल त्यामुळे याचा वापर केला जायचा. आणि तिथेही एक आपल्याला मीटिंग हॉलसारखा एक हॉल, आणि समोर असे गेटला लॉक आहे, वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत तिथं, आणि समोर असं एक मीटिंग हॉल आणि समोर गॅलरी बघायला मिळते. तर मित्रांनो, हे होतं आपले पन्हाळगडावरील व्हिजिट. आणि तिथे गेलेले आपण 4-5 ठिकाणं बघितली. काही ठिकाणांची फक्त अवशेष शिल्लक आहेत. तर पूर्ण गड बघितल्यानंतर आम्ही अर्थातच जेवल्यानंतर मस्तपैकी मन तृप्त झालं, आणि सकाळपासून फिरतच होतो. तर जेवण पण महत्त्वाचं आहे. जेवण केलं आणि जे मेजॉरिटी स्पॉट्स होते ते कव्हर केले गडावरचे. आणि तुम्ही पण येत असाल तर जरूर या गडाला व्हिजिट करा. ऐतिहासिकदृष्ट्या हा खूप महत्त्वाचा किल्ला आहे. आणि तुम्ही व्लॉगला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. मिळूया एका नवीन व्लॉगमध्ये अशा छान नवीन माहितीसह. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळं नवीन व्लॉगचं नोटिफिकेशन जरूर येत राहील. काही कमी असतील तर त्या आपण नक्की सुधारू पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.